राष्ट्र निरसन विधेयक 2026 संमत करण्यात आले। बिल 15 महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती दुसरी सुधारणा विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने मांडतो। विधेयक मांडण्यात आले। भाषण करा। विधेयक मांडण्यात आले। तुम्हाला काय त्याचं हे विधेयकाचं समजतंय? बोलणार कोण? महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती दुसरी सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो। हो, परवाच्या दिवशी पण असं सभापती मध्ये सकाळी गटनेत्यांच्या बैठकीत त्याच्याप्रमाणे उपस्थित झालं पण त्यांनी कन्सर्ट घेतला, आपण हो बोललो। आज नाही सभापती मध्ये लक्षवेधी बाकी मांडू देत ना, उद्या घेतील। मांडलं तर काय लेगवर आहे, मंत्री लेगवर आहेत। सभापती मध्ये असं नाही चाललं ना। नाही कशा बोला ना, तुम्हाला काय बोलायचं? नाही बोलायचं काय सभापती मध्ये? आपण जे दोन ठरले बिल, आपण जे दोन बिल आपली मान्य झाली। आता 93 बाकी आहे, लक्षवेधी बाकी आहे, बाकीचे प्रस्ताव बाकी आहेत। हा, शिंदे शशिकांत शिंदे बोला। नाही ते शिंदे उद्या बोलणार आहेत। ठरलेलं नाही। अहो ही सगळी लढाई शिंदेमध्ये चालली आहे। ती साताऱ्यात शिंदे, इथे शिंदे, काय चाललंय काय? ही शिंदेशाही किती? त्यामुळे तुमचं ऐकायचं ठरलंय। सभापती महोदय, विधेयक क्रमांक 15 विधेयक नाही, आता याच्यावर बराच वेळ बोलणार आहे। विधेयक क्रमांक 15 हा महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समित्या अधिनियम 1961 यातील आणखीन सुधारणा करण्यासाठी विधेयक। जशी राजा तसा कायदा। प्रजा संपली आता। खरं म्हटलं तर हा बिल आणण्याच्या अगोदर गिरीश माझं हे बिल पण आणायची गरज नव्हती। ज्या पद्धतीने आपण सगळं करून टाकताय त्या बिलाची गरजच नव्हती। ज्याचा उल्लेख मगाशी झाला सातारा जिल्हा परिषद, आणि मला खरंच सभापतीबद्दल एवढा आम्हाला अभिमान होता। एक सभापती चांगला मिळाला म्हणून आम्हाला आनंद होता, आणि आहे अजून तुमच्यात आम्हाला राम बघायचा आहे। बरोबर आहे। पण काय होतं, प्रवीण दरेकर उभा राहिला ना, मला शंका आली। खालून आदेश आलेला दिसतोय की काही करून हे थांबवायचंय, आणि प्रभारी सभापतीला बाजूला सांगून लगेच बसायला आले, आणि ते आल्यानंतर शंका आले की डाल में कुछ काला आहे। सभापती महोदय, आपण न्याय द्याल अशी अपेक्षा आहे, कारण शेवटी ही प्रथा होईल। हा नियम जर झाला ना सभापती महोदय, तर हा नियम झाला तर परत या सभापतीच्या चेअरला त्या ठिकाणी निश्चितपणे निर्णय घेण्याचा अधिकार राहणार नाही। एक निर्णय कुठलाही होईल तो सध्याच्या राजकारणासाठी तात्विक होईल, परंतु नंतर मी बिलावरच बोलतोय। हो, जिल्हा परिषदेच्या अधिकाराचा वापर करताना बिलावर बोलतोय, आणि तो त्याच्याशी निगडीत आहे। हो, त्यांनी हा निर्णय केला तर हा जिल्हा परिषद बिलाला करायचं काय? न करता सुद्धा बिल तुम्हाला करता येईल सभापती महोदय, कारण हा जिल्हा परिषदेच्या कालच्या घटनेच्या संदर्भामध्ये या बिलासारखा अधिकार, तुमचं भाषण अडवलं तर बिल मग उद्या या बिलाचा अधिकार आपण जो देताय त्या बिलाच्या, असे बिल अनेक निघतात, असे कायदे बरेच निघतात। कायदे झाल्यानंतर त्या कायद्याला
ओव्हररूल करून ज्यावेळेला कोणी अधिकाराचा वापर करतो आणि कोण त्याचा गैरवापर करतो आणि त्याचा गैरवापर केल्यानंतर तुम्हाला निर्णय घेण्याची इच्छा असताना सुद्धा तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही, हे सुद्धा सभागृहामध्ये होऊ नये. आमची अपेक्षा आहे की तुमचा विश्वास आहे, कारण एखादा निर्णय झाल्यानंतर दुर्दैवाने उद्या हा नियम झाला तर त्याचा परिणाम भविष्य काळामध्ये फार अडचणीचा होईल. आणि मग आम्हाला सभापतीचा अधिकार काय, उपसभापतीचा अधिकार काय, याच्यासाठी सेपरेट बिल आणावं लागेल. आणि मला वाटतं राज्य सर्वांचं सारखं कायम असतं असं नसतं. सभापती महोदय हे बिल आणलेलं आहे. या बिलामध्ये काय, आपल्याकडे एवढी भरती झालेली आहे ना, इतकी लोक आणलेली आहेत तुम्ही की तुमचा मूळ पक्ष कुठं आहे तोच शक्य येते. त्यामुळे इतक्या पक्षातून लोक आणायची, मग त्यांना काय द्यायला पाहिजे. इच्छुक बरेच होते, बंडखोरी होऊ नये, अनेक प्रश्न निर्माण होतील. मग त्यांनी आता नवीन नियम काढला की आपण अशा असलेल्या सर्व सदस्यांना आपण कॉप्शन घ्यायचा निर्णय घेतला. ते कशाला कायदे करता. काल सुद्धा तुम्हीच कायदा आणला, जिल्हा परिषदेचा तुम्ही अधिकार काढला, कोर्टाचा अधिकार काढला, मागे एक बिल आणलं. हे बिल तुम्ही सोयीने कसे आणतात मला कळत नाही. एखादा कायदा जेव्हा आपण करतो त्यावेळेला तो कायदा हा राज्याच्या भविष्यातल्या असलेल्या निर्णयाच्यासाठी निगडीत असावा लागतो. मग तो कायदा तात्पुरत्या स्वरूपात करण्यासाठी या उच्च सभागृहाचा किंवा खालच्या विधिमंडळाच्या सभागृहाचा वापर करायचा आणि राजकारणातली सोय करण्याच्या संदर्भात तो कायदा